आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यातील आरक्षणाची परिस्थिती पाहता मराठा, ओबीसी, धनगर समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे। या समाजांना शांत करायचं असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवर पाठवायला हवेत असा प्लॅन महायुतीच्या वतीने करण्यात आला होता। हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी, धनगर, वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागली आहे। धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर परिचित असून ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत, तर वंजारी समाजाच्या नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडे या बीडच्या लोकसभेतून रिंगणात उतरल्यात, तर माळी समाजाचा राज्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात असल्याची माहिती समोर आली आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आणि गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे। गणेश, खरं तर पाहायचं झालं तर माधव पॅटर्न सध्या राबवला जातोय, त्यामुळे स्वाभाविकच तशा पद्धतीने उमेदवारांची देखील मोठ बांधण्यात आली। आपण कसं पाहायचं याकडे, हा प्लॅन इम्प्लिमेंट होताना महायुतीच्या वतीने? निश्चित, कारण आत्ताची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती 1980 ला होती, म्हणूनच माधव पॅटर्न वसंतराव भागवतांनी संघाच्या वसंतराव भागवतांनी राबवला होता। कारण त्यावेळेला 1980 ला भाजपची स्थापना झाली, जनसंघ त्याआधी होतो आणि भाजप हे ब्राह्मणांचा किंवा उच्चवर्णींचा पक्ष असल्याचं त्यावेळेचं एक मत होतं आणि काँग्रेस मराठा समाजाला सोबत घेऊन सत्तेवरती होती आणि यामुळं उच्चवर्णी पक्षची लोक किंवा मराठा आणि ओबीसी हा पॅटर्न आला माधव पॅटर्नच्या माध्यमातून, कारण भाजपनं स्वतःला ओबीसीचा पक्ष दाखवण्याचा प्रयत्न केला आणि वसंतराव भागवतांनी ही सुरुवात 1980 ला केली। माधव पॅटर्नमधनं मोठं नेतृत्व राज्याला मिळालं, राज्यभरात माधव पॅटर्न पसरलं, ज्यामध्ये 1980 मध्येच वसंतराव भागवतांनी 10 युवा चेहऱ्यांना आपल्यासोबत राज्यभराची त्यांची जबाबदारी दिली ह्या पॅटर्नला राबवण्याची, ज्यामध्ये प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर असे हे मोठे नेते होते ज्यांनी हे काम चांगल्या पद्धतीने केलं आणि भाजपची ओळख उच्चवर्णीयांचा पक्षाच्या सोबतच ओबीसीचा पक्षही त्यामध्ये जोडला गेला आणि म्हणूनच आता देखील आपण जर पाहिलं तर मराठा समाज हा एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं बोललं जात आहे, ओबीसी समाज हा भाजपसोबत आहे आणि भाजप या ओबीसी समाजाला एनकॅश मोठ्या प्रमाणात करण्यासाठी किंवा त्याला आपल्यासोबत आणखी जोडण्यासाठी जी नेगेटिव्हिटी आहे राजकारणामध्ये ती कापण्यासाठी हा माधव पॅटर्न राबतंय। पंकजा मुंडे यांना नेतृत्व का करतायत, त्यांना उमेदवारी दिली गेली आहे, महादेव जानकरांना उमेदवारी दिली गेली आहे, भुजबळांच्या नावाची चर्चा आणि ती निश्चित मानली जाते सीट, म्हणून या तिघांच्या नेतृत्वात 3 बडे चेहरे या तिन्ही समाजांचे यांच्या नेतृत्वामध्ये चांगलं प्रतिनिधित्व या तिन्ही समाजाचं व्हावं आणि माधव पॅटर्न राबवावा, जेणेकरून जो अनरेस्ट आहे इतर समाजाचा तो कापण्यात येईल। एक गोष्ट खरी आहे की आत्ताची परिस्थिती पाहिली तर राजकारणामध्ये ही पोलरायझेशन आहे, एका बाजूला राईट विंग आहे तर दुसऱ्या बाजूला लेफ्ट विंगला मानणारे वर्ग आहे आणि म्हणूनच राईट विंग आपल्यासोबत जोडण्यासाठी हा ओबीसी फॅक्टर काम आला पाहिजे, त्यासाठीच हे सगळं होतंय। कारण मुस्लिम एकमतानं भाजपच्या विरुद्ध मतदान करू शकतात अशा प्रकारची चर्चा असताना ओबीसीला सोबत नेण्याचा हा माधव पॅटर्नचा हा फॉर्म्युला इम्प्लिमेंट केला जातोय। नक्कीच गणेश, राहाच आपल्या सोबत, आपण निलेशकडे जाऊया। निलेश, एकीकडे आपण बघितलं की माधव पॅटर्न हा जरी राबवला जात असला तरी दुसरीकडे आपण पाहिलं तर महायुतीच्या जे सरकार आहे त्याच्यावर आरक्षणासंदर्भात सातत्याने टीका होते आणि हीच टीका रोखण्याचा कुठेतरी हा पॅटर्न राबवताना प्रयत्न केला जातोय असं म्हणावं लागेल। नक्कीच, कारण मनोज जरांगे यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली आणि मराठा आरक्षणाची ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लढाई सुरू झाली होती, याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष हा पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळालं होतं। सातत्यानं सत्ताधारी पक्षावर आक्रमणं होत होती आणि ही आक्रमणं जर रोखायची असतील तर कुठेतरी माधव पॅटर्न राबवला गेला पाहिजे, मराठा समाजाला नाराज नाही केलं पाहिजे, यासाठीच आता हा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय। कारण जरी मराठा समाजाचं ओबीसीतनं आरक्षण द्या अशी मागणी असली तरी कोणत्याही परिस्थितीत सरकारनं ओबीसीमधून आरक्षण देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि हीच भूमिका घेऊन आता सरकार पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माधव पॅटर्नच्या माध्यमातून माळी, धनगर, वंजारी अशा पद्धतीचं 3 नेतृत्व आता महाराष्ट्राला मिळणार आहे। छगन भुजबळांच्या नावाची जी नावावर शिक्कामोर्तब पुढच्या 48 तासात होईल अशा पद्धतीची शक्यता आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात माधव पॅटर्न महायुतीच्या वतीनं राबवण्यात आला हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे।
या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांचं जर राज्यातलं वर्चस्व पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघात असेल, नाशिक असेल, यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघ असेल, या 3 लोकसभा मतदारसंघावर वंजारी समाज असेल, माळी समाज असेल आणि धनगर समाज असेल, यांचं या ठिकाणी नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं, यांचा या ठिकाणी वर्चस्व पाहायला मिळतं। यासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये माळी समाज आहे, त्यामुळं ह्या महत्त्वाच्या 4-5 सीट जर हातात घ्यायच्या असतील तर त्यासाठी माधव पॅटर्न महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची देखील माहिती मिळते आहे। सध्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत, तर शेजारचाच लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या शिरूरमधून आढळराव पाटील त्या ठिकाणी उमेदवार आहेत। या 2 मतदारसंघातले जर गणित पाहिलं तर एका मतदारसंघामध्ये माळी समाज तर दुसऱ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनगर समाज आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जवळच असणारा माढा लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी देखील धनगर समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व आहे आणि यामुळेच महादेव जानकरांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी शरद पवार देखील प्रयत्न करत होते, मात्र तो निर्णय मागे पडला आणि महादेव जानकर हे परभणीतून राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर महायुतीतूनच उभं राहणार अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि त्यामुळं परभणी, बारामती, माढा, सातारा अशा महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणारा, बीड लोकसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणाऱ्या 3 महत्त्वाच्या चेहऱ्यांना आता महायुतीच्या वतीनं संधी देण्यात येते आहे आणि लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलंय। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच गणेश किंवा निलेश, हा माधव पॅटर्न आता आगामी काळात भाजपला किंवा महायुतीला कशा पद्धतीनं साथ देतोय, कशा पद्धतीनं तो राबवल्यानंतर आता मतांचा जोगवा ते मागतायत आणि त्याला आता मतदारांची देखील पसंती मिळते का, हे आगामी काळच ठरवेल। तुर्तास गणेश आणि निलेश, तुमच्या दोघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।